तर बघू शकता ही आपली बैलगाडी आहे. जसं की मी तुम्हाला म्हटल्यानंतर की ॲडव्हेंचर पार्क झालं की त्याच्यानंतर आपण त्यांना बैलगाडीची शेअर करणार आहोत. इथे आपलं जे काही फुल आणि फळं झाडं आहेत तर ते सर्व आपण लोकांना दाखवणार आहोत प्रत्यक्षात, ते पण बैलगाडीच्या वर बसून. हा तर चला मग आपण पण आस्वाद घेऊया. ही बॅग घेऊन पकड. पहिल्यांदा बसत आहो. चला चला. झाडं आहेत ते सर्व चिकूची झाडं आहेत. हे बघा इकडच्या साईड चिकू आणि जाम तुम्हाला दिसेल इकडे बघायला. आणि त्याच्या मागे संत्र्याची आणि मोसंबीची सुद्धा झाडं आपण लावलेले आहेत. इथे तुम्हाला बघायला भेटेल हा लाल पेरूचं झाड आहे. याचा पेरू सुद्धा आपल्याला बघू शकता की अंजीरचं सुद्धा झाड आपण लावलेलं आहे इथे. इथे सुद्धा आपण इकडे रामफळ सुद्धा आपल्या इथे लावलेला आहे. आणि इकडे आपण मिक्स आंबा सुद्धा लावलेला आहे, पेरू आंबा. हे तुम्ही बघू शकता अंजीरचं झाड, हे अंजीरचं झाड आहे. दोन्ही साईडनी आपण चिकूचे, पेरूचे आणि आंब्याचे, हे बघू शकता जांभळाचे सुद्धा झाड आपल्याकडे आहे. हे आवळ्याचं झाड आहे. इकडे आता काय झालं, आणि हा पूर्ण एरिया इकडे आता आपल्याला दिसेल की तुम्ही बघता दोन्ही साईडनी लिंबू लावलेले आहेत आपण. जसं की तुम्हाला मी म्हटलेलं की आपण उन्हाळ्यात पाहुण्यांना इथल्याच लिंबू सरबत आपण वेलकम ड्रिंक म्हणून देणार आहोत. बघू शकता पूर्ण आपण लिंबूची झाडं लावलेले आहेत. इकडे पेरूची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत आणि इकडे लिंबूचे. आणि हे बघू शकता हे सीताफळांची झाडं आहेत. आता याला पालवी फुटून राहिलेली आहे. दर्शन होतं आपल्याला इकडे पहाड, दऱ्या, डोंगराचं सुद्धा दर्शन होतं. इकडे काय हे आपण राहण्यासाठी केलेलं आहे. फॅमिली रूम्स आपण इकडे ठेवलेले आहेत. आणि इकडे बघायला तुम्ही मागे तर इकडे डोरमेंट्री आहे. मजा येते बैलबंडीवर. एकदम पारंपरिक पद्धतीने लोकांना आजकाल सर्व गाड्या घोड्याने तिकडे तिकडे जातात. मात्र पारंपरिक पद्धतीने बैलगाडीची जी सैर आहे ती आता खूपच रेअर झाली म्हटलं तरी चालेल आणि कुठेच आपल्याला मिळणार नाही. त्याच्यामुळे आम्ही हा कॉन्सेप्ट ठेवलेला. बघू शकता इथे तुम्हाला विविध प्रकारच्या आंब्याचे झाडं दिसणार. हे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आपण इथे लावलेले आहेत. थांबून जाऊ ना आपण ते थांबून जा आता. उठायचा टाइम झाला. तर अशा प्रकारे आपण हा पूर्ण जो एरिया आहे 20 ते 25 एकरचा आपला एरिया आहे तो पूर्ण आपला फळबागांनी इथे बनलेला आहे.
आणि ही बैलगाडीची सेल झाली की त्यानंतर आपण तिथे एंड मध्ये त्यांना चाय देऊया पाहुण्यांना आणि त्याच्यानंतर त्यांचा आपण निरोप घेणार. तर जसे की तुम्ही म्हणालात की मॅडम आम्हाला जर दुरून जर आलात तर मग आपण राहण्याचं वगैरे कसं शंतनू लाईट्स तर बघा आपण जे लांबचे पाहुणे आहेत है ना ज्यांना राहण्याचा प्रॉब्लेम्स येतात आणि त्यामुळे ते जाऊ शकत नाही तर त्याचा विचार करून आम्ही डॉर्मेंटरी तयार केलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता. हे बघा ही 8 बेडची सेपरेट डॉर्मेंटरी आहे. इथे आपल्याला संडास बाथरूम टॉयलेट सर्व सुविधा आहेत. टॉयलेट बेड्स वगैरे AC फॅन्स सर्व सुविधा आपण आहेत. आणि याचं स्ट्रक्चर जर तुम्ही बघाल तर बिलकुल लुक आपलं जे जुन्या काळातलं जे घर राहायचं त्या पद्धतीचं आपण केलेलं आहे. हे बघू शकता खांब लावलेलं हे सर्व पूर्ण पारंपरिक याच्यातून असं आपण थीमनी तयार केलेलं आहे सिस्टम. 2 वॉशरूम दिले इथे. बेसिन इथे. तर आपण डॉर्मेंट्री आहे सेम बिलकुल आपल्या मागे पण तसंच आहे डॉर्मेंट्री 8 बेडचं आणि आपल्याला बेड वाढवता पण येतं. आणि तिकडे आपलं वॉटर पार्कला सुद्धा आपलं तिथे डॉर्मेंट्री आहे तिथे पण. आणि इकडे आपण जसं की मी तुम्हाला म्हटलं की फॅमिलीज वगैरे असतात तर हे ग्रुपसाठी आपण हे केलेलं आहे. ग्रुप्समध्ये ज्या बाया मुली वगैरे किंवा मुलं येतात तर त्यांच्यासाठी आपण ती सुविधा ठेवलेली आहे. आणि सोबतच जसं की फॅमिलीज येतात तर त्या फॅमिलीजच्या लोकांना पण आपण असं एक सेपरेट प्रायव्हसी हवी असतं तर त्याच्यासाठी मग आपण इकडे रूम्स ठेवलेले आहेत त्यांच्यासाठी. इथे किती रूम्स आहे टोटल? इथे टोटल 4 रूम्स आहेत. जसे की हा एरिया तुम्ही बघत आहेत तर हा एका रूमचा एरिया पूर्ण त्यांना प्रायव्हसी दिलेली आहे. तर इथे दुसऱ्या रूमचं कोणीच अलाव राहणार नाही. सेकंड की जसं हा एक पार्ट आहे इकडे तुम्ही बघू शकता की हा एरिया पूर्ण या रूम्सला भेटणार म्हणजे दुसरं कोणी त्यांना प्रायव्हसीचं आपल्याला भंग होणार नाही. याच्याने आपण 4 रूमचं फक्त इथे ठेवलेलं आहे. 4 साइडने 4 4 साइडने आपण 4 रूम्स ठेवलेले आहेत. इथे पण कंदील लावले. तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता पूर्ण. रूमच्या बाहेर पूर्ण झाडच झाड आहे. झाड साईडला म्हणजे असं वाटणार नाही त्यांना की आपण कुठे सिटीत आहोत म्हणून फिलिंग्स तुम्हाला एकदम गावचीच येणार. इकडे जर सकाळी तुम्ही उठाल तर तुम्हाला असं दृश्य दिसणार एकदम पहाडीचं. बघू शकता की रूम हे बघा कंदेसची बिलकुल थीम्स आपण ठेवलेली आहे. आणि बघा रूम्स बघू शकता तुम्ही ही फॅमिली रूम्स आहेत. याचं सुद्धा स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. खिडकी हे रूम पण मोठे आहे. हो हो इकडे वॉशरूम. इकडे वॉशरूम आहे. तर हे आपण फॅमिली रूम साठी ठेवलेलं आहे. तर इथली प्रायव्हसी यांना राहणार तिथली प्रायव्हसी म्हणजे कोणीच कोणाला असं करता येत. पण बसायला इकडे खाट सुद्धा ठेवलेले आहेत की जेणेकरून त्यांना जर बाहेर वाटलं की रूमच्या बाहेर तर इथे बसून पण इथे आनंद घेऊ शकतात बागांचं. इकडे तुम्ही बघू शकता पहाड दिसून राहिलेले आहेत. आपलं सकाळचं दरवाजा खोलल्याबरोबर पहाड. हा ते चांगलं आहे. स्ट्रक्चर पण आपण तसंच केलेलं आहे पूर्ण. दुरून जर तुम्ही बघितलं तर लक्षात येईल.
तर हे अशा प्रकारचं आपलं पूर्ण 20 ते 25 एकर मधला आपला फार्म आहे आणि हा सर्व आपला प्लांट आहे दिवसभराचं. म्हणजे राहण्याची सुद्धा उत्तम सोय आहे इथे आणि दिवसभराचा पण प्लॅन वेगळा आहे आपला. तर ह्या सर्व गोष्टी इथे पूर्ण कव्हर होणार. म्हणजे ज्यांना दिवसभराचं प्लॅन पाहिजे तर ते दिवसभर राहू शकतात आणि ज्यांना राहण्याचं करायचं आहे किंवा त्यांना वन डे स्टे करून आपल्याला एन्जॉयमेंट करायचं तर त्यांच्यासाठी पण ते वेगळे आहेत आणि याचे पॅकेजेस आपले वेगवेगळे असणार आहेत. ते पॅकेजेस आपण डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देऊ. हो 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 चालेल. आता काय करू? आता काय? एकदा फक्त वरून तू बघून घे मग. आता झालं बंद केलं हे? नाही सुरू कर. अच्छा ठीक आहे. चला याला मग आता बंद करून बंद घे. करून हो हो बस की गेटपर्यंत जाऊन आपण करू. नाही इथेच. युरोपचं हो ठीक. साईडला होऊन साईडला होऊन. नाही काय नाही होत नाही. ठीक आहे. अशा प्रकारे हा आपला 360 डिग्रीमध्ये समर्थ ॲग्रो टुरिझमचा टूर झाला. जर तुम्हाला पण समर्थ ॲग्रो टुरिझममध्ये यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर टाकतो आणि जर तुम्हाला फॅमिलीसोबत वन डेमध्ये बेस्ट ट्रिप करायची असेल चंद्रपूरमध्ये तर समर्थ ॲग्रो टुरिझमला नक्की विजिट करा. थँक्यू.